निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेलं टुरिझम सेंटर म्हणजे रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी। स्विमिंग पूल, बोटिंग, रेन डान्स, दूरदर्शन, झुलता पूल, ट्रेकिंग, फनी गेम्स तसेच राहण्यासाठीही लॉजिंगची सोय, जेवण नाश्त्याची सोय, शालेय सहल व प्री वेडिंग फोटोशूटसाठीही उत्तम ठिकाण। जीवनातील अनमोल आनंदाचे क्षण साजरे करण्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या। रॉयल विला रिसॉर्ट खंडेराजुरी, सितेवाडी खंडेराजुरी रोड, खंडेराजुरी, तालुका मिरज। प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट। मिरज तालुक्यातील सर्वात लोकप्रिय झालेल्या रुद्रा मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन 19 जानेवारी रोजी करण्यात आले आहे। गेली काही दिवसापासून या स्पर्धेमध्ये नाव नोंदणीमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला। मात्र अचानक स्पर्धेच्या आयोजकांनी एक वेगळा निर्णय घेत 13 जानेवारीपर्यंत अंतिम नाव नोंदणीची मुदत असताना अचानक ही मुदत पुढे वाढवली आहे। स्पर्धेविषयी अधिक माहितीसाठी 95 79 37 72 99 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे। रुद्रा फाउंडेशन सलगरे आयोजित रुद्रा मॅरेथॉन स्पर्धा 2025 रुद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो। त्यातीलच एक भाग म्हणून रुद्रा मॅरेथॉन ही स्पर्धा यावेळी आपण आयोजित केलेली आहे। यातील हे यंदाचा 5वं वर्ष आहे। तरी ही स्पर्धा 19 जानेवारी 2025 रोजी आहे। यामध्ये 8 गट आपण तयार केलेले आहेत। 10 किलोमीटर, त्याचबरोबर फन मॅरेथॉन ही 40 वर्षाच्या पुढील, म्हणजे मागच्या वर्षी आपल्याला माजी सैनिक यांनी सांगितलं होतं की आम्हाला एक गट उपलब्ध करून द्या, तर त्या हेतूने आपण फन मॅरेथॉन जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी चालू केलेला आहे। तो एक गट आहे 40 वर्षाच्या पुढचा फन मॅरेथॉन। त्याचबरोबर 18 वर्षाच्या खालील मुले 6 किलोमीटर, 5 किलोमीटर खुला गट महिला, 3 किलोमीटर 15 वर्षाच्या आतील मुली व 3 किलोमीटर 15 वर्षाच्या आतील मुले, त्याच्यानंतर 2 किलोमीटर 12 वर्षाच्या आतील मुले, त्याच्यानंतर 12 वर्षाच्या आतील मुलींसाठी 1 किलोमीटर, अशी ही 8 गटात स्पर्धा आपण यावेळी आयोजित केलेली आहे। यावर्षी वाढता विद्यार्थ्यांचा सहभाग आणि नावनोंदणी बघता आपण ही 13 तारखेची मुदत 17 तारखेपर्यंत केलेली आहे, जेणेकरून सर्व स्पर्धकांना याचा लाभ घेता यावा। जास्तीत जास्त ग्रामीण भागातील खेळाडूंना या स्पर्धेमध्ये सहभागी होता यावे, यासाठीही आपण मुदतवाढ देत आहोत। तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी आणि जास्तीत जास्त क्रीडा शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये नाव नोंदणीसाठी प्रोत्साहन घेऊन नाव नोंदणी करावी ही विनंती करतो।